भंडारा जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुका पार पडल्या। दर 2 वर्षांनी भंडारा जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुका होतात। सन 2025 ते 2027 या वर्षांकरिता दिनांक 10 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली। यात अध्यक्षपदी ॲडव्होकेट नितीन राहंगडाले, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट मंजुषा गायधने, सचिवपदी ॲडव्होकेट धनंजय बोरकर, सहसचिवपदी ॲडव्होकेट कार्तिक श्रावणकर व कोषाध्यक्ष पदावर ॲडव्होकेट नेहा शेंडे यांना मतदान प्रक्रियेतून निवडून देण्यात आले। या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट सुधीर मेश्राम यांनी कामकाज सांभाळले। या निवडणुकीत भंडारा जिल्हा बार असोसिएशनच्या एकूण 308 मतदारांपैकी 296 मतदारांनी निवडणूक मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदविला व मतदान केले। या निवडणुकीत ॲडव्होकेट नितीन राहंगडाले यांना अध्यक्षपदाकरिता 54 मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय मिळवला, तर ॲडव्होकेट मंजुषा गायधने यांनी उपाध्यक्षपदाकरिता 164 मते घेत 35 मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला। सचिव पदासाठी ॲडव्होकेट धनंजय बोरकर यांनी 174 मते घेतली, तर 59 मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला। सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट कार्तिक श्रावणकर यांना 157 मते मिळाली, तर 26 मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला। तसेच ॲडव्होकेट नेहा शेंडे यांना कोषाध्यक्ष पदाकरिता 181 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा त्यांनी 73 मतांनी पराभव केला। या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे ॲडव्होकेट राजेश राऊत, ॲडव्होकेट विवेक स्वामी, ॲडव्होकेट विजय दलान, ॲडव्होकेट प्रवीण रामटेके, ॲडव्होकेट सतीश ठवकर, ॲडव्होकेट विश्वास तवले, ॲडव्होकेट नीला नशिने मॅडम, ॲडव्होकेट श्याम चव्हाण, ॲडव्होकेट परवेज काजी, ॲडव्होकेट DK वानखेडे, ॲडव्होकेट आरिफ खान, ॲडव्होकेट नितीन बोरकर, ॲडव्होकेट सुरदास चौरे, ॲडव्होकेट कमरुनिशा शेख, ॲडव्होकेट दिलीप कातोरे, ॲडव्होकेट मधुकांत बांडेबुचे, ॲडव्होकेट पद्माकर टेंभुर्णीकर यांनी विजयी उमेदवारांचे शुभेच्छा देत अभिनंदन केले। शशिकांत भोयर, पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा। आणि बहुमताने आपण या ठिकाणी निवडून आला, काय आपले ध्येय होते? मी ॲडव्होकेट नितीन राहंगडाले आणि ह्या भंडारा जिल्हा बार असोसिएशनच्या 2025च्या निवडणुकीमध्ये मी अध्यक्षपदाकरिता निवडून आलेलो आहो आणि माझ्यासोबत माझे सवंगडी सुद्धा निवडून आलेले आहेत। उपाध्यक्षपदाकरिता मंजुषा गायधने मॅडम निवडून आलेल्या आहेत आणि सचिव पदाकरिता धनंजय बोरकर वकील साहेब निवडून आलेले आहेत आणि तसेच सहसचिव पदाकरिता कार्तिक श्रावणकर ॲडव्होकेट हे निवडून आलेले आहेत। तसेच कोषाध्यक्ष पदाकरिता नेहा शेंडे हे निवडून आलेले आहेत। आमच्या बारमध्ये दर 2 वर्षांनी निवडणूक घेण्यात येते आणि ह्या वर्षी सुद्धा निवडणूक घेण्यात आली आणि ही निवडणूक आमची संपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि ह्या निवडणुकीचा मध्ये आम्हाला भरघोस मतांनी आमच्या वरिष्ठ तसेच आमच्या बंधू वकील मंडळीने आम्हाला निवडून दिलेला आहे। त्याकरिता आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आम्ही अशी ग्वाही देतो, मी आणि आमची चमू अशी ग्वाही देते की आम्ही आमच्या भंडारा बारच्या प्रगतीकरता जे काही आमच्या परीने प्रयत्न करता येतील त्याकरता आम्ही अथक परिश्रम करू आणि आपलं बारचं भंडारा जिल्हा ह्या बारचं नाव लौकिक करण्याचा सदैव आम्ही प्रयत्न करू। आणि ह्या बारद्वारे जे काही विविध कार्यक्रम घेण्यात येतात, जसं आमचं गॅदरिंगचा कार्यक्रम असतो किंवा आमचे विविध कायदेशीर शिबिरांचे कार्यक्रम असतात, ते सगळे कार्यक्रम आम्ही घेण्याचा सदैव प्रयत्नशील करू आणि सगळं आमच्या वकील बंधू आहेत आमचे, ह्या सर्व वकील बंधूंना आपल्याशी सोबत घेऊन आपल्या बारच्या प्रगतीकरता जेवढं काही करता येईल ते आम्ही सदैव प्रयत्न करू। धन्यवाद। नमस्कार। आमच्या भंडारा बारतर्फे झालेल्या निवडणुकीमध्ये मला उपाध्यक्ष म्हणून निवडून दिलेला आहे आणि नितीन राहंगडाले सर हे आमचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि धनंजय बोरकर साहेब हे सचिव पदाकरिता आणि कार्तिक श्रावणकर हे सहसचिव पदाकरिता आणि नेहा शेंडे मॅडम या ट्रेझरर म्हणून निवडून आलेले आहेत। तर या सर्वांना आमच्या पॅनलला निवडून देण्याकरिता आमच्या बारनी आम्हाला जे सहकार्य दिलेले आहे त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आमच्या पॅनलतर्फे त्यांचा आभार मानतो आहोत आणि आम्हाला निवडून दिल्यामुळे आम्हाला आता आमची जी जबाबदारी आहे ती आम्हाला पार पाडायची आहे। त्यांचे जसे आमचे महिलांची लायब्ररी आहे, महिलांकरिता जी काही व्यवस्था करायची आहे, त्यांची बैठकीची सोय किंवा त्यांना बसायला एक बार रूम, याबद्दल आम्ही प्रयत्नशील राहूत आणि जे काही आमच्या समोर प्रश्न उपस्थित होतील पुढे जे काही आव्हान आम्हाला दिले जातील त्या आव्हानांना आम्ही समोर जाण्यास
सदैव तत्पर राहू आणि आम्ही आपल्या परीने जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. मी ॲडव्होकेट धनंजय बोरकर. काल जिल्हा वकील संघ भंडारा 2025च्या निवडणुकीमध्ये पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये मी सचिवपदी निवडून आलेलो आहे. ही निवडणूक आमचे ॲडव्होकेट नितीन रांगडाले यांच्या नेतृत्वात लढल्या गेली होती. उपाध्यक्षपदी मंजुषा गायधने मॅडम निवडून आल्या, तर नेहा शिंदे मॅडम ह्या कोषाध्यक्षपदी निवडून आले आणि सहसचिव म्हणून ॲडव्होकेट कार्तिक श्रावणकर हे पण निवडून आलेले आहेत. जिल्हा वकील संघ हा एक आमच्यासाठी एक हे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये सगळे वर्ग हा आपुलकीने राहत असतो. ह्यामध्ये हे निवडणूक जेव्हा पार पडली त्याच्या वेगवेगळ्या विषयावर आणि वेगवेगळ्या इश्यूजवर आम्ही मुद्दे मांडत होतो. आमच्या वकील वर्गाला आमचे मुद्दे पटले, त्यामुळे त्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्या मुद्द्यामध्ये महत्त्वाचं होतं की यंग जनरेशनसाठी त्यांना बाररूम उपलब्ध करून देणे आणि वेगवेगळे लिगल शिबिर किंवा गेस्ट लेक्चर ऑर्गनाईज करणे आणि परत महिला वर्गासाठी वेगवेगळ्या ज्या योजना आहेत महाराष्ट्र आणि बार काउन्सिल ऑफ इंडियातर्फे त्या योजनांची अंमलबजावणी करणे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. आम्ही त्या संदर्भामध्ये महिला वर्ग आणि यंग जनरेशन तसेच सिनियर ॲडव्होकेट्सकडून आम्ही वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन घेत होतो आणि वेळोवेळी घेत राहू अशा प्रकारच्या मुद्द्यावरून आम्ही एक खेडेमेडीच्या वातावरणात जेव्हा इलेक्शन पार पडलं त्यामुळे आमचा विजय झालेला आहे. आमच्या समोर पुढील आव्हाने भरपूर आहेत आणि त्या आव्हाने आम्ही अतिशय चांगल्या रीतीने पार करण्याचा प्रयत्न करू. एवढंच माझं. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.